मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राने मोर्चा काढलेला आहे। या मोर्चाला सर्वपक्षीय राजकीय वर्ग, विविध शैक्षणिक संस्था चालक संघटना यांनी पाठिंबा दिलाय। मात्र या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। त्यामुळे मनपा आयुक्तांची भेट होईपर्यंत या आंदोलकांनी हुतात्मा चौकातच ठिय्या आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौकात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, काय नेमकी त्यांची मागणी आहे? मुंबईतल्या मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, परंतु पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। परंतु मोर्चेकरी ठाम आहेत, कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मोर्चा काढला जाणार आहे। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना या संदर्भात जाब विचारला जाणार आहे, कारण मराठी शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना पाहायला मिळते। मुंबई असू दे, ठाणे असू दे किंवा ग्रामीण भागात देखील तीच परिस्थिती आहे, परंतु मुंबईत सर्वाधिक जास्त त्याचा परिणाम पाहायला मिळतोय आणि याच संदर्भात हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। जरी पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। आपल्यासोबत मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार सर आहेत। मोर्चा काढण्यावर ठाम आहात, पोलिसांनी परवानगी दिली नाही, मोर्चाचं स्वरूप कसं असणार? आम्ही असं म्हटलेलं आहे की हुतात्म्यांना अत्यंत शांतपणाने अभिवादन करणं, चार समूहामध्ये अभिवादन करणं आणि त्यानंतर सगळ्या इथे आलेले जे कार्यकर्ते आहेत, राजकीय पक्षांचे आहेत, सार्वजनिक सामान्य नागरिक आहेत, चळवळीतले लोक आहेत, या सगळ्या चळवळीचे हितचिंतक आहेत, सगळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र गीत म्हणणं आणि त्यानंतर शांतपणाने मुंबई महानगरपालिकेच्या दिशेने जाणं असं आंदोलन आहे। आणि आम्ही ते पोलिसांनाही सांगितलं आहे, आम्ही मराठी आहोत, पोलिसही मराठी आहेत, पोलिसांना ज्यांच्या हुकमांचं पालन करायचं आहे तेही मराठी आहेत। त्यामुळे मराठी माणसांनी एकमेकांशी भांडण्यात काहीच प्रॉब्लेम नाही आणि मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस याच्यासाठी कुणी शांतपणे हुतात्म्यांना अभिवादन केलं, जे तीर्थक्षेत्र आहे असं आम्ही मानतो, तर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अभिवादन केलं आणि पोलिसांनी तिथे अभिवादन करणाऱ्यांना गाडीत कोंबून नेलं तर ते पोलिसांच्या सुद्धा प्रतिमेला शोभणार आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे आम्ही शांतपणाने अभिवादन करू, अत्यंत शांतपणाने गांधींच्या मार्गाने आम्ही शांतपणाने मुंबई महानगरपालिकेच्या पुढे जाऊ। मुंबई महानगरपालिकेच्या 2 इमारतींच्या मधली जी जागा आहे तिथे शांतपणाने आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत। आणि भूषण गगराणी यांना आम्ही कालच पत्र दिलं आहे, त्यांचा जो ईमेलचा ट्रेल आहे त्याच्यामध्ये त्यांचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ढाकणे यांच्याकडनं कालच आमचं मागण्यांचं पत्र उपायुक्त प्राची जांभेकर यांना गेलं आहे। त्यामुळे तिकडे गेल्यानंतर काय बरं तुमच्या मागण्या आहेत अशा प्रकारचा प्रश्न त्यांना पडणार नाही। मागण्या गगराणी साहेबांकडे आहेत, त्यांच्या पर्सनल व्हॉट्सॲपवर आहेत, त्यांच्या पर्सनल ईमेलवर आहेत, त्यांच्या अधिकृत ईमेलवर आहेत। आता फक्त गगराणी साहेबांनी 1 तास देऊन या मागण्यांची तड लावणं हे त्यांच्या हातात आहे। आम्ही असं गृहीत धरतो की महाराष्ट्र सरकार शक्तिपीठ मार्गाचा विचार करतं। आमच्या दृष्टीनं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शक्तिपीठ हुतात्मा स्मारक हे आहे। या हुतात्मा स्मारकापासून, या शक्तिपीठापासून जे आंदोलन सुरू होईल ते निश्चित यशस्वी होईल असं मला वाटतं आणि आम्ही गांधींना मानणारे लोक आहोत, सनदशीर मार्गाने पुढे जाणारे आहोत। आम्हाला खात्री आहे की पोलीससुद्धा मराठी बंधू भगिनींप्रमाणे आमच्याशी निश्चित वागतील। निश्चित कृष्णा, पाहायला गेलं तर भूषण गगराणी हे मराठीतले पहिले मराठी हा विषय घेऊन पहिले IAS झालेले अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडेच हे प्रकरण जात आहे आणि ते कितपत या संदर्भात प्रतिसाद देतं पाहायला मिळतं। मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित देखील दाखल झालेले आहेत, आपल्यासोबत आहेत। चिन्मयी, मराठीसाठी मुंबईत लढावा द्यावा लागतोय आणि त्यासाठी आता मोर्चा देखील काढावा लागतोय। हो, आता आहे परिस्थिती तर त्याला सामोरं जायलाच पाहिजे। लढणार आणि जिंकणार। ओके, तर लढणार आणि जिंकणार, मराठीसाठीच्या ह्या लढाईमध्ये आता सर्व क्षेत्रातील लोक सामील होताना पाहायला मिळत आहेत। रुबीना, निश्चित धन्यवाद कृष्णा, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय की आमची भूमिका आम्ही गगराणी समोर मांडणार आहोत, आमच्या मागण्या मांडणार आहोत असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे।